हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत इंस्टाग्रामची स्टोरी। तर त्यासाठी मी क्रिएट अ न्यू डिझाईनमध्ये येते आणि इंस्टाग्रामची स्टोरी मी ओपन करते। इथे मला दिसतंय, तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही सिंपली इंस्टाग्राम स्टोरी सर्च करू शकता। एक ब्लँक पेज ओपन झालेला आहे, त्याच्यावरती मी डिझायनिंग करणार आहे। स्टार्टिंगला मी एक सर्कल घेतलेला आहे, सर्कलला मी स्प्रेड करते आणि आता सर्कलला मी साइड्स यूज करून काय करते, स्ट्रेच करते। ठीक आहे, सेम सर्कलला मी स्ट्रेच केलेला आहे आणि खाली मी बॉटमला त्याला अलाइन केलेला आहे। कॉर्नर्सनी नाही, मी साइड्सनी त्याला स्ट्रेच केला। मला आता इथे वरती जो आहे तर तो फुल पेज एक इमेज ॲड करायचा आहे। तर हा जो फोटो आहे तर मी रिसॉर्टसाठी बनवणार आहे, त्यासाठी मी रिसॉर्ट सर्च करते। रिसॉर्टशी रिलेटेड जे काय काय फोटोज असतील तर ते सगळे मला इथं मिळून जातील। तर त्यातला एक फोटो मी सिलेक्ट केलेला आहे। तुम्ही मोस्टली वर्टिकल फोटो, उभे जे फोटो असतील तर ते सर्च करा आणि ते तुम्ही याच्यामध्ये यूज करा। तर हा फोटो जो आहे तर त्याची मी पोझिशन बॅकवर्ड करते, म्हणजे आपल्या सर्कलच्या तो मागे जाईल। आणि आपला जो सर्कल आहे तर त्याची कलर जो आहे तर तुम्ही व्हाईट कलरचा करते। नेक्स्ट मला या डिझाईनमध्ये ॲड करायचे ते म्हणजे फ्रेम्स। तर मी एलिमेंट्समध्ये जाणार आहे आणि सिम्पली फ्रेम्स आपण ज्या बघितल्या आहेत तर त्या सर्च करणार आहे। 3 फ्रेम्स मला हव्या आहेत सर्कलच्या। पहिली सेंटरची थोडीशी मोठी ठेवणार आहे आणि त्याचेच डुप्लिकेट्स करून 2 छोटे छोटे फ्रेम्स आहेत तर ते मी साईडला व्यवस्थित अलाइन करणार आहे। झूम करायचा सो दॅट आपल्याला इझिली अलाइनमेंट जी आहे तर ती आपण मॅच करू शकतो। हे लाईन्स दिसतील तर तिन्ही फ्रेम्स जे आहेत तर ते एकमेकांसोबत आपल्याला अलाइन करायचे आहेत। आता फ्रेममध्ये आपल्याला काय करायचे आहेत, हा रिसॉर्टचा इमेज आहे तर त्यामुळे आपल्याला रिसॉर्टशी रिलेटेड जे काय काय फोटोज अवेलेबल होतील तर ते आपण यूज करू शकतो। आपल्या गॅलरीतले फोटो किंवा आपल्या कम्प्युटरमधले फोटोसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो। बरोबर 3 फोटोज आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते बरोबर आपल्याला हे जे फ्रेम्स आहेत त्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे आहेत। आता कुठलाही फोटो इन्सर्ट केल्यानंतर तो व्यवस्थित दिसण्यासाठी त्याला थोडंसं ॲडजस्ट करायचं। त्यानंतर नेक्स्ट मी करणार आहे म्हणजे एक बॉक्स घेतलेला आहे, सिंपल एक रेक्टँगल बॉक्स आहे, त्याला मी अरेंज करते। इथे त्या बॉक्सचा जो कलर आहे तर तो मी व्हाईट करते आणि स्टाईलमध्ये जाऊन बॉक्सला मी काय करते, एक बॉर्डर देते ब्लॅक कलरची। बॉर्डरचा थिकनेस मी अगदी छोटा करते, म्हणजे फक्त सिंगल 1 थिकनेस मी ॲड करते तर आपला बॉक्स अशा पद्धतीने दिसेल। आणि त्या बॉक्समध्ये मला ही जी टेक्स्ट आहे तर अशा प्रकारे कुठलीही टेक्स्ट असेल तर ती आपण या बॉक्समध्ये ॲड करू शकते। सिम्पली मी एक रेक्टँगल वापरून त्याचा जो साईड आहे तर त्याला एक बॉर्डर देऊन हा जो शेप आहे तर तो मी डिझाईन केलेला आहे। तर टेक्स्टला डेकोरेट करू शकतो, त्याचं स्पेसिंग वगैरे आपण चेक करू शकतो। त्यानंतर मला वरती जो माझा मेन टेक्स्ट आहे तर तो ॲड करायचा आहे। तर त्याच्यामध्ये मला लक्झरियस 3 BHK विला ऑन रेंट असं ॲड करायचं आहे। तर मी वेगवेगळे फॉन्ट कॉम्बिनेशन्स यूज करणार आहे। तर थोडा लक्झरियस मी त्याची जी साईज आहे तर ती इन्क्रीज करते आणि वेगवेगळे फॉन्ट ऑप्शन्स असतील तर ते त्याच्यावरती मी अप्लाय करून बघते। खूप फॉन्ट्स आहेत, आपल्याला सर्च करायचा आहे कुठला फॉन्ट आपल्या टेक्स्टवरती किंवा आपल्या डिझाईनला सूट होणार आहे आणि तो आपण अकॉर्डिंगली तिथे ॲड करू शकतो। तर मी हा घेतलाय, सेम त्याचा डुप्लिकेट करते। इथे मला विला ऑन रेंट ॲड करायचा आहे। तर याचा जो फॉन्ट आहे तर तो पण मी नंतर चेंज करणार आहे। तर त्याआधी मी थोडंसं इमेज जो आहे तर त्याला ॲडजस्ट करते सो दॅट वरची टेक्स्ट जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थित अरेंज करता येईल। त्यानंतर मला 3 BHK ॲड करायचं आहे, म्हणून मी 3 एलिमेंट्समध्ये सर्च केला। 3चे मला ग्राफिक्स मिळतात, कुठलाही ग्राफिक आपल्याला मिळू शकतो, तसाच मला 3चा कुठल्याही नंबर्सचे आपल्याला ग्राफिक्स जे आहेत तर ते मिळून जातात। तर ही आपल्याला असाइनमेंट आहे, आपल्याला चेक करायचे नंबरचे ग्राफिक्स। तर मी इथं 3 BHK विला ॲड करते। तर थोडंसं वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स, वेगवेगळे फॉन्ट साईज किंवा कलर असतील तर ते आपल्याला यूज करायच्यात। थोडक्यात आपल्याला इथे फॉन्ट कॉम्बिनेशन जे आपण शिकलेलो आहे तर ते तुमच्या अकॉर्डिंगली, तुमच्या डिझाईनला जसं सूट होतं त्या अकॉर्डिंगली आपल्याला डिझाईन करायचं आहे। तर मी 3 जो आहे तर तो थोडासा मोठा केला, BHK विला जो आहे तर तो त्या पद्धतीने अरेंज केला। ऑन रेंट जे आहे तर ते मी थोडंसं कम्पॅरेटिव्हली स्मॉल साईजमध्ये करणार आहे। ह्याला मी अलाइनमेंट दिली राईट साईडची आणि मी इथे याला व्यवस्थित फॉन्ट स्टाईल आहे वेगळा तर तो अप्लाय करणार आहे सो दॅट हा जो टेक्स्ट आहे तर बाकीच्या टेक्स्टपेक्षा मला थोडासा वेगळा तिथे मेन्शन करायचा। स्मॉल साईजमध्ये असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही। त्यानंतर मला डेकोरेशन करायचं आहे। लक्झरियसला मी इफेक्ट्समध्ये शॅडो ॲड केलेला आहे, व्हाईट कलरचा केला आणि त्याची ट्रान्सपरन्सी थोडी इन्क्रीज केली। त्यानंतर BHK विला जी टेक्स्ट लिहिली आहे त्याच्यावरती पण मी शॅडो आउटलाईनचा अप्लाय करते आणि आउटलाईन मी व्हाईट कलरची करते। तुमच्या डिझाईनला जसं सूट होईल त्या अकॉर्डिंगली तुम्ही इफेक्ट्स देऊ शकता तुमच्या डिझाईनमध्ये। त्यानंतर मला हे जे खाली फ्रेम्स आहेत तर याला सुद्धा डेकोरेट करायचे, हे प्लेन दिसत आहेत। तर स्टाईलमध्ये येऊन मी काय केलं, माझ्या फ्रेम्सला मी बॉर्डर ॲड केलेत। बॉर्डरला जे आहेत तर ते
काय साईज ठेवायची आहे तुमच्या बॉर्डरची, थिकनेस काय ठेवायची आहे, तर ते इथून आपण डिसाईड करू शकतो. तर मी प्रत्येक फ्रेमची बॉर्डर आहे तर ती 4 ठेवणार आहे आणि आपला जो डिझाईन आहे तर तो तयार झालेला आहे.